सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. 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 नमस्कार श्रोते हो. निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये अस्थिरोगतज्ञ डॉक्टर पार्थ गवात्रे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. मी कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि आमच्या रेकॉर्डिंग टीमच्या वतीने आपलं स्वागत करते आहे. सर, आज आपण आपलं पाऊल किंवा घोटा जो असतो या सांध्याविषयी प्रामुख्यानं बोलणार आहोत. हो. श्रोते हो, पाऊल आणि पोटरी यांना जोडणारा जो सांधा तो म्हणजे घोटा. पायाचा संपूर्ण जरी नसला ना तरी भरपूर प्रमाणात भार या घोट्यावरती येतो आणि त्यामुळेच हा सांधा अतिशय महत्त्वाचा असा आहे. सर, सुरुवातीला आपण या सांध्याचं नेमकं काय कार्य आहे ते सांगूया. हो, हा सांधा म्हणजे याला अँकल जॉईंट ज्याला म्हणतो आपण, घोट्याचा सांधा आहे. त्याच्यावर आपल्या शरीराचं संपूर्ण वजन, तो सर्वात शेवटचा सांधा आहे शरीराचा, जो आपल्या जमिनीच्या संपर्कात येतो. तर त्याचा जर तुम्ही बघितलं तर एरिया फार लहान आहे तसा त्या सांध्याचा, पण तो शरीराचं सर्वात जास्त वजन तो सहन करतो. त्यामुळे या सांध्याचं महत्त्व जास्त आहे. या सांध्यामध्ये एकदम लहानशी सुद्धा, ज्याला आम्ही मॅल अलाइनमेंट म्हणतो, किंवा त्या सांध्याच्या कार्टिलेज म्हणजे ज्याचं जे कव्हरिंग असतं वरचं आवरण, त्याच्यामध्ये काही पण घर्षणामुळे हे झाली, दुखापत झाली किंवा तो घासला तर त्याचे परिणाम जास्त दिसायला मिळतात ॲज कम्पेअर्ड टू, म्हणजे दुसऱ्या सांध्यांच्या प्रमाणामध्ये या सांध्यामधले हे लहान सहान प्रॉब्लेमसुद्धा मोठे होतात. त्यामुळे या सांध्याला होणारे प्रॉब्लेम्स जे आहे त्याचं पेशंटच्या जीवनावर जास्त प्रमाणात असर पडलेला दिसतो आपल्याला. म्हणजे एरवीला आपण सामान्य व्यवहारामध्ये पायावर, आपल्या पायावर उभं राहणं ही म्हण खरं तर, किंवा हे वाक्य खरं तर आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी वापरतो. पण जेव्हा शब्दशः खरोखर आपला पाय दुखायला लागतो तेव्हा स्वतःच्या पायावर उभं राहणं काय असतं हे त्या पेशंटलाच कळू शकतं. त्यामुळे या सांध्यांची खूप नेमकेपणाने काळजी घेतल्या गेली पाहिजे. तुम्ही सांगितलं की हा महत्त्वाचा सांधा आहे, सगळा भार त्याच्यावरती आहे आणि आकाराने पण तो लहान आहे आणि तो एवढा मोठा भार सांभाळतो आहे. निश्चितच शरीराचं वजन जे आहे ते जर जास्त वाढलं तर तेव्हाही या सांध्याला काही इजा पोचत असेल. हो, आता त्याला आपण BMI एक इंडेक्स असतो, ज्याच्यामुळे आपण आपल्या शरीराचा स्थूलपणा आपण मोजू शकतो. तर आपला BMI जर जास्त झाला तर त्याच्यामुळे सुद्धा या सांध्याचं कार्टिलेज जे असतं त्याची झीज जास्त होते आणि या सांध्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला दैनंदिन जीवनात दिसायला भेटतात, ज्याच्याने सांध्यामध्ये सूज येणे त्या, किंवा तो सतत दुखणे, चालताना त्याच्यात लचक येणे, किंवा मग त्याची हालचाल थोडीशी नॉर्मलपेक्षा कमी होणे, हे सगळे त्याचे लक्षणं आहेत. या सांध्यामध्ये दोनच मुवमेंट होतात. एकतर तो पाय आपण खाली करू शकतो किंवा वर उडू शकतो. जसं दाराचं हिंज जसं वर्क करतं तसंच त्या जॉईंटचं फंक्शन तेवढंच आहे. त्याच्यामध्ये जास्त मुवमेंट्स नसतात, त्या दोनच त्याच्यात मुवमेंट्स आहे. बाकी आपल्या दुसऱ्या जॉईंट्समध्ये वेगळ्या प्लेन्समध्ये, म्हणजे वेगळ्या आपण म्हणू शकतो की वेगळ्या प्लेन्समध्ये सुद्धा मुवमेंट्स असते, तशी या जॉईंटमध्ये एकाच प्लेनमध्ये मुवमेंट आहे. पण आपला हाताचा सांधा असेल, खांद्याचा असेल, आपण त्याला बऱ्याच वेगवेगळ्या अँगलनी फिरवू शकतो. पण हा जो घोट्याचा सांधा आहे याच्यावर वजन पण जास्त आहे, त्याला हालचाल पण नाही, त्याला इकडे तिकडे बघण्याची मुभा पण नाही आहे, काहीच करण्याची मुभा नाही, आणि त्यामुळेच हा सांधा अतिशय महत्त्वाचा आहे. वजन जे आहे प्रत्येकाचं किती, काय सांगू आपण, उंचीनुसार सांगू, काय असलं पाहिजे की ज्यामुळे या सांध्यावरती जास्त भार यायला नको? हो, त्याचं पण एक आपल्याकडे पॅरामीटर आहे, जे आपण म्हटलं, मी जसं सांगितलं तसं BMI आहे. BMI हे आपल्याला एक निर्देशक आहे की ज्याच्याने आपण ठरवू शकतो की या
हाईटला या पर्टिक्युलर वेटच्या खाली वजनाखाली तुमचं वजन असल्यास तुम्हाला बाकी सांध्यांचे प्रॉब्लेम पण कमी येतात आणि बाकीचे जे स्थूलपणा संबंधित जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा कमी येतात. तर त्याचा एक प्रॉपर चार्ट आहे ज्याच्याने आम्ही त्यानुसार ठरवतो आपण की गेलं त्यानुसार पाहिजे आणि असलं तो पाहिजे. मला असं वाटतं सगळीकडे आपल्याला सहज मिळून जर जातो. जर उदाहरणार्थ समजा सांगितलं तर जर 5 फूट 8 इंच कोणी असेल, एक एक्झाम्पल सांगतोय, तर त्याच्यामध्ये समजा तुमचं वजन 65 केजीच्या 65 केजीच्या आसपास पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते आपण त्याला स्थूलपणामध्ये मोजतो की हे स्थूल झालेले जास्त. हा चार्ट जरी आपण बघितला नाही श्रोते हो, तरी सुद्धा आपण जेव्हा चालतो तेव्हा आपल्याला स्वतःला कळतं आपलं वजन जास्त झालंय, भार जास्त होतोय. पण सर ही मानवी प्रवृत्ती आहेच थोडीशी. आपण गाडी घेतो, सांगितलं असतं की याच्यावर एवढंच वजन नाही तरी आपण जास्त नेतो. आपल्याकडे वॉशिंग मशीन असेल, माझ्याकडे सांगितलं असतं ही एवढ्या किलोची आहे तरी मला वाटतं 2 कपडे जास्त टाकले तर काय होतात. तर असं आपण स्वतःच्या बाबतीत करत जातो. आणि श्रोते हो, होतं काय की अशा वेळेला त्या सांध्यांवरती सतत जास्तीचा भार येऊन घर्षण होऊन जेव्हा हे सांधे खराब होतात तेव्हा मात्र मग त्याचा त्रासही आपल्याला सहन करावा लागतो. तर असं न करता आपण अगदी सुरुवातीपासून ह्या सगळ्या सांध्यांकडे जर लक्ष दिलं तर निश्चितच आपल्याला शेवटपर्यंत आपले पाय चांगले साथ देऊ शकतात. सर आपण जसं पाहतो की गुडघेदुखीचे बरेच कारणं असतात, त्याची आपण सांगतो, तसं हा जो घोट्याचा सांधा आहे तर याची काय काय कारणं सांगू? काही आजारांमुळे हा होऊ शकतो, जसे की काही आर्थरायटिस म्हणतो आपण, रुमॅटॉइड आर्थरायटिस, त्याच्यामध्ये पण इन्व्हॉल्वमेंट असते. काही इंजुरीज नंतर म्हणजे काही मार लागल्यामुळे किंवा काही फ्रॅक्चर्समुळे पण या सांध्याचं जे अलाइनमेंट आहे ते जर बिघडलं तर आपल्याला हा सांधा जो आहे हा याच्यामध्ये सूज येणे, दुखणे, सतत दुखणे किंवा हालचाल कमी होणे हे त्याची लक्षणं असतात, ती दिसून येतात. मग नंतर काही प्रकारच्या आजारांमुळे जसं सिकल सेल आहेत, हे आजारांमुळे पण याच्यात प्रॉब्लेम्स दिसून येतात पेशंट्सला. आणि काही डेव्हलपमेंटल म्हणतो आम्ही किंवा कॉन्स्टिट्यूशनल, तर ते जसं जसं आपली ग्रोथ होते, लहानपणापासून आपली वाढ होते, तर त्याच्यामध्ये त्या सांध्यामध्ये जशी वाढ व्हायला पाहिजे त्या पायाच्या हाडांमध्ये तशी वाढ नसली झाली तरी पण या सांध्यावर त्याचा असर दिसून येतो. तर ही काही प्रामुख्याने कारणे आहेत, पण याच्या व्यतिरिक्त पण भरपूर गोष्टी असतात. खूप कॉमनली आम्ही जे बघतो ते आहे की इंजुरी नंतर, फ्रॅक्चर नंतर याच्यामध्ये जे बदल झाले किंवा ते व्यवस्थित त्याची ट्रीटमेंट नाही झाली तर हा सांधा नेहमीसाठी पण तुम्हाला त्रास देऊ शकतो. तर जसंच इंजुरी होते तुम्हाला किंवा काही फ्रॅक्चर होते तर तुम्ही व्यवस्थित ठिकाणी जिथे एक प्रॉपर एक्सपर्ट ओपिनियन जसं घेता येतं प्रत्येक गोष्टीसाठी, तसं तुम्ही ऑर्थोपेडिक सर्जनला, ज्याला त्याचं ज्ञान आहे, त्याला दाखवले तर तुम्हाला तुमचे बरेचसे प्रॉब्लेम जे आहे ती टळू शकतात. तर तो एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आपण पाहतो की साधं मुरगळलं जरी तरी पण आपला पाय लचकला जरी तरी पण आपल्याला तो त्रास देणार असतो आणि आपण असे छोटे दुखणे घरी काढतो की लचकलाय, होईल ना 2 दिवसात 4 दिवसात, पण त्याचं संपूर्ण शरीराचं वजन त्या दुखण्यामध्ये पण तो झेलत असतो. तर आपण त्याला जास्त त्रास देतो. त्यामुळे हे छोटा सांधा आहे, महत्त्वाचा आहे, तर त्याकडे आपण पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे अगदी छोटी दुखापत जरी असेल तरी पण आपण प्रॉपर ट्रीटमेंट त्याची घेतली पाहिजे. एकूण तुम्ही सांगितलं की काही वेळेला आर्थरायटिस असेल त्याच्यामुळे याची झीज होते आहे, मग आपल्याला काय लक्षणं दिसतील की आपण या सांध्याकडे थोडं लक्ष द्यावं? सर्वात आधी तुम्हाला असं दिसेल की तुम्ही जसंच वजन टाकताय त्या पायावर तर तो पहिलेसारखा नॉर्मल चालू देत नाही, तुम्हाला दुखेल तो पहिले. तर मग त्याच्यामध्ये सूज पण दिसायला लागेल. ती सूज येणं जाणं सुरू राहू शकते किंवा एकसारखी पण राहू शकते. मग नंतर तुमचा पाय जसा तो बॅलन्स आधी घ्यायचा तसा तो लचकायला लागेल काही दिवसांनी. असे तुम्हाला ही प्रामुख्याने लक्षणं दिसून येतील. मग आणखी असं दिसेल की पायाची हालचाल जी पहिले पूर्ववत व्हायची त्या रेंजमध्ये तो हालचाल करू देत नाही तुम्हाला. जसं की तुम्ही पहिले आधी खाली बसता यायचं तुम्हाला, तर तो बसू देत नाही. मग पायऱ्या चढता उतरताना थोडासा त्रास होतो आहे, त्याच्यामधली हालचाल थोडी कमी वाटते आधीपेक्षा. मग तुम्ही त्या गोष्टी टाळायला लागतात. मग तुम्हाला लक्षात येतं की या सांध्याला प्रॉब्लेम आहे काहीतरी मला, तर त्यावेळेला आपण दाखवतो मग डॉक्टरला. बरेचदा आपल्याला सूज पण आलेली दिसते या सांध्यावर, तर ती का असते? सूज कुठल्या दिशेला आहे, बाहेरच्या साईडला, आतल्या बाजूला, समोरच्या भागाला की मागच्या भागाला, त्यांनी पण त्याचे वेगवेगळे कारणं आहेत. जसं बाहेरील बाजूला असेल तर तिथे 2 टेंडन्स असतात, त्याला पेनोरियन टेंडन म्हणतो आम्ही. त्या टेंडन्सच्या आजूबाजूला सूज येते पेशंट्सला कधी कधी. मागच्या भागाला हाड वाढलं तरी त्या भागाला सूज येते. मग त्याला आम्ही जी घोडशीर असते त्या घोडशिरीला
ते हाड घासतं तर त्याच्यामुळे पण पेशंटला पेन होतं कॉन्स्टंटली, ज्याला टाचेच्या आजूबाजूला पण पेन होतं. मग अँकल जॉईंट, त्याला अँकल जॉईंट बेसिकली जो घोट्याचा आहे तो 2 जॉईंटनी बनलेला आहे. एक तर अँकल जॉईंट प्रॉपर आणि त्याच्या खालचा जो सांधा असतो त्याला सबटॅलर जॉईंट म्हणतो आम्ही. सबटॅलर जॉईंटमध्ये जास्त मुवमेंट नसते, तिला ग्लायडिंग मुवमेंट, म्हणजे फक्त तो थोडासा साईडला हलेल. म्हणजे जेव्हा तुम्ही पाय टेकवता तेव्हा तो फक्त पाय तुमचा रोवून जमिनीत अकोमोडेट करण्यासाठी तयार झालेला आहे. तर तो सबटॅलर जॉईंटमध्ये पण जर घर्षण झाले, तो खराब झाला, तर तुम्हाला चालायला जसं नॉर्मली चालता येत असतं तसं चालता येत नाही पेशंटला. त्यांना असं वाटतं काहीतरी प्रॉब्लेम आहे मला. तर ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. तर पेन हे एक महत्त्वाचं इंडिकेटर आहे. कधी कधी काही लिगामेंट्स पण त्याच्या आजूबाजूला असतात, ते पण तुटतात किंवा त्याच्यामध्ये सूज येते किंवा त्या अर्धवट तुटतात. तर त्याच्यानंतर सुद्धा जर तुम्ही त्याची काळजी घेतली नाही तर त्या वारंवार होणाऱ्या स्प्रेनमुळे ते लिगामेंटची लांबी वाढून जाते. मग तो पूर्ववत स्टेबिलिटी तुमच्या अँकल जॉईंटला देऊ शकत नाही. असं झालं तर ते आतलं कार्टिलेज जे आहे त्याला इंजुरी होते, इजा होते आणि ते कार्टिलेजचे तुकडे पडतात. त्याला आम्ही OCD म्हणतो. हा खूपच असा प्रकार आहे की हा निग्लेक्टेड पण आहे आणि हा लवकर लक्षात पण येत नाही. आणि ज्यांचं या विषयामध्ये, सगळ्या ऑर्थोपेडिक सर्जन्सचा पण हा विषय नसल्यामुळे बऱ्याच अंशी तो दुर्लक्षितच राहतो. ज्याचं याच्यामध्ये ट्रेनिंग झालेलं आहे तो ऑर्थोपेडिक सर्जन ते डायग्नोज करू शकतो व्यवस्थित रीतीने. त्याच्यामध्ये MRI सुद्धा लागतो कधी कधी. आणि OCD असा हा प्रॉब्लेम आहे की ते कार्टिलेज जर निघालं, खराब झालं, तर त्याला आम्ही काढून व्यवस्थित करू शकतो आणि पेशंट पूर्ववत चालतात त्याच्यामध्ये. खूपदा तर आपण पाहतो की पेशंटकडनंच भरपूर वेळेपर्यंत दुर्लक्ष झालेलं असतं. टाच दुखी पण याच्यामध्येच मोडते. तुम्ही सांगितलं की जर हाड वाढलं असेल तरी टाच दुखेल किंवा नुसती टाच दुखते, तर हे 2 कॉम्बिनेशन काय समजायचे आपण? टाच जर खालच्या भागाला दुखत असेल तर बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा पेशंट उठतात सकाळी, त्यांना उठल्या पहिलं पाऊल ठेवताना इतकी जोरात त्या पायामध्ये वेदना येतात की पेशंट चालू शकत नाही. पहिले 3-4 पावलं तर त्यांना चालताच येत नाही. मग तो पेशंट भिंतीचा आधार घेऊन वगैरे उभा राहतो, चालतो. जसं सकाळी उठल्या वॉशरूमला जायचं आहे तुम्हाला, पण त्याला तेवढं पण जाताना फार त्रास होतो. मग आणि तुम्ही भरपूर वेळ बसलेले असले आणि नंतर परत मग तुम्हाला उठायला सांगितलं, चालायला म्हटलं, तर तुम्हाला चालताना पहिले 3-4 पावलं खूप वेदना होतील. नंतर मग जसं तो तुम्ही चालू शकता पुढे तर त्या वेदना कमी होत जातात. पण असं हे रोज होतं पेशंटला. त्यामुळे ते एका प्रकारचं त्रासदायक हे आहे सिम्पटम पेशंटसाठी. तर याच्यामध्ये खालच्या बाहेरला प्लांटर फेशायटिस हा नावाचा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामध्ये खाली हाडाला फायबर्स जोडलेले असतात जे बोटांपर्यंत जातात, टाचेपासून बोटांपर्यंत. तर तिथे त्याचे उगम स्रोत आहे, सोर्स, तिथे सूज येते, तिथे आतमध्ये फ्लुइड जमा होतं आणि कधी कधी आजूबाजूच्या बारीक नसा असतात, त्याला बॅक्स्टर्स नर्व्ह पण म्हणतो आम्ही, ती पण जर इरिटेट झाली तिथे तर तुमची टाच दुखेल. तर ही त्याची प्रामुख्याने कारण आहे. जशीच ही टाच वरच्या भागाला दुखते, खालच्या भागाला मी सांगितलं तुम्हाला, आता वरच्या भागाला दुखायला लागली तर तिथे हाड वाढतं. त्या मागच्या घोडशिरेला, अकिलीस टेंडन ज्याला म्हणतो, त्याला तो घासतो ते हाड आणि त्याच्यामुळे त्या मागच्या भागात पण पेशंटला पेन येतं. तर तुम्ही बघू शकता काही लोकांच्या टाचेचा मागचा भाग खूप वाढलेला दिसतो, मोठा झालेला दिसतो. तर त्याला तेच म्हणतो आम्ही, त्याला अकिलीस टेंडिनायटिस म्हणतो आम्ही. इन्सर्शनल टेंडिनोपॅथी नावाचा प्रकार आहे तो. तर त्याची पण ट्रीटमेंट आहे. श्रोते हो, ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की सकाळी उठल्यावर महिलांच्या बाबतीत तर बरेचदा असं होतं की हे सांध्यांचे दुखणे आपण महिलांमध्ये भरपूर प्रमाणात पाहतो. आणि टाचदुखी जी असते ती तुम्ही सांगितल्याप्रमाणे सकाळी उठल्या दुखते आणि तेवढी 1-2 पावलं आपण तर असेच सहज दुर्लक्षित करतो. दिवसभरात ती पुन्हा दुखत नाही आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच होतं आणि असं भरपूर दिवसपर्यंत चालतं. बरेचदा सर आपण पाहतो की पाय खालून पूर्ण सुजलेला वाटतो, आपल्याला असा गादीसारखा जाड झालेला वाटतो. तर हे पण सगळे टाचदुखीच्या लक्षणांमध्येच मोडतं का? खाली जेव्हा सुजलेला वाटतो आपल्याला, तर त्याचे पण असेच काही कारण आहेत. जसं काही पेरिफेरल न्यूरोपॅथी नावाचा प्रकार असतो, ज्याच्यामध्ये पण असं पेशंटला असं वाटतं की माझा पाय खालच्या साईडनी जड झालेला आहे, मी असं कापसावर चालतोय असं वाटतं पेशंटला, किंवा काचावर चालतोय असं फिलिंग येतं पेशंटला. तर हा पण हा वेगळा पॅथॉलॉजी आहे बेसिकली. तो टाचदुखी मध्ये येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जसं सूज येणं तर इन्फेक्शनमध्ये पण होतं. कधी कधी काही शेतकरी लोक जे शेतीत कामं करतात, त्यांच्या पायात कधी काटा किंवा काही व्हेजिटेटिव्ह मॅटर रुतला आतमध्ये किंवा खिळा रुतला, तर बऱ्याच वेळा पायामध्ये पेशंट बऱ्याच वेळा इन्फेक्शन घेऊन येतात आणि ते खूप दुर्लक्षित असतं आणि ते आठवडा काढून येतात. तोपर्यंत बऱ्याच वेळा हाडामध्ये त्याचं इन्फेक्शन पसरतं, त्याला ऑस्टिओमायलिटिस म्हणतो आम्ही. आणि नंतर मग त्यांना त्याच्यासाठी
खूप लांब लचक अशी ट्रीटमेंट लागते. त्यात सर्जरी पण इन्क्लुडेड आहे. सर्जरी पण लागते कधी कधी. तो स्वच्छ करावा लागतो भाग, ते खराब झालेलं हाड पण काढावं लागतं आणि तिथनं कधी कधी पससुद्धा येतो त्यांच्या पायांच्या काही त्या भागांमधनं. तर या गोष्टी पण आहेत, असे पण होतं पेशंटला. तर त्याच्यामध्ये सूज दिसून येते. सेल्युलायटिस नावाचा पण एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये असं तुम्हाला पस वगैरे दिसणार नाही, पण लालसरपणा दिसेल, सूज आलेली दिसेल आणि तो सुपरफिशियल टेंडरनेस म्हणतो आम्ही, म्हणजे वरनं तो दुखेल. पेशंटला खूप ताप येतो त्याच्यामध्ये आणि चालायला जड जातं. अशा अशा गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा, आणि ते पण घातक आहे शरीराला. जर ते जास्त पसरलं तर तुम्हाला कधी कधी ॲडमिट होऊन पण ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि सलाईनमधनं अँटीबायोटिक्स वगैरे आम्ही देतो, तर त्यांनी पेशंट बरे होतात. म्हणजे सर, छोटा बच्चा समज के आपण हा जो छोटा सांधा आहे ते याला अजिबात दुर्लक्षित करू नये. महिलांच्या बाबतीतला मी विषय आता काढला होताच की बरेचदा आपल्याला दिसतं की हे सांध्यांचे प्रॉब्लेम आपल्याला महिलांना जास्त आलेले दिसतात. तर त्याचं काही कारण सांगता येईल का त्याचं आपल्याला? कारण हे आहे की आता आम्ही प्रॅक्टिसमध्ये जे दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये बघतो की ज्या पेशंट्स येतात, ज्या फिमेल्स हाऊसमेकर जे येतात, होममेकर, तर त्यांना घरातली इतकी कामं असतात आणि ती कामाची जी आम्ही म्हणतो साऊथ सी स्टेशन पद्धत जी आहे, जी जगभरात सगळीकडे नाही आहे. आपले लोक जे आहेत ते खाली बसतात, मांडी मारतात, फर्निचर असून सुद्धा वापरत नाही घरात, कमोडचा वापर तेवढा नाही होत, खालचं साधं जे प्रकारचं इंडियन वॉशरूम आहे त्याचा वापर जास्त होतो, पायऱ्या चढ उतर भरपूर असतं. काही जे शेतकरी असतात ते शेतीत कामं करतात, त्यांना सुद्धा खाली बसावं लागतं. आणि आपण जसं म्हणतो गाव खेड्यांमध्ये तिथे बऱ्याच अंशी फर्निचर्स आणि हे कमोड्स अवेलेबल नसतात त्यांच्या घरांमध्ये, तर त्यांना हे प्रॉब्लेम भरपूर दिसतात. त्यांना कंबरचे, गुडघ्याचे आणि या घोट्याच्या सांध्यांचे भरपूर प्रॉब्लेम असतात. पण डोक्यामध्ये अशी कल्पना असते सगळ्यांच्या की आपल्याला मांडी मारून बसता यायला पाहिजे, खालीच बसता यायला पाहिजे, पण ते ॲक्च्युली मुळात त्याचे भरपूर शरीरावर त्याचे प्रमाणात त्याचे असर दिसून येतात, ज्याने सांधे खराब पण होतात. तर जर मी पेशंटला तेच सांगतो की जर तुम्ही 10 किलोमीटर चालले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही 2 मिनटं पण खाली बसू नका. अशा केसेसमध्ये तुम्ही ॲक्टिव्ह राहू शकता. याचा अर्थ हा नाही की तुम्हाला प्रॉब्लेम आहे तुम्ही झोपून राहा किंवा बसूनच राहा किंवा कामच बंद करून टाका. तुम्ही कामाची पद्धत बदलावी लागते. ती कामाची पद्धत बदलली तर तुम्ही सगळी कामं करू शकता. इनफॅक्ट तुम्ही जास्त ॲक्टिव्ह राहू शकता. आणि हे सांधे जे तुम्ही 50च्या वयात तुम्हाला त्रास देतात ते तुमचे 100 वर्षसुद्धा चालतील. म्हणजे जोपर्यंत आपण करू शकतोय तेव्हाची गोष्ट नाही आहे, पण जेव्हा आपल्या सांध्यांमध्ये काहीतरी ते थोडे घासल्या गेले आहेत किंवा वयानुसार थोडंसं त्यांची कॅपॅसिटी कमी झाली आहे, तर आपल्याला डॉक्टर जेव्हा सांगतात की खाली बसू नका, मांडी मारून बसू नका, तर ह्या सूचनांकडे जर लक्ष दिलं तर तुम्ही सांगितलं की आपण त्याला भरपूर वेळपर्यंत त्याच्याकडनं काम करून घेऊ शकतो. महत्त्वाचं आहे की कामाची पद्धत बदलली पाहिजे. थोडंसं आपल्याला प्रेमाने घ्यावं लागेल, तो सांधा म्हणतोय त्या पद्धतीने त्याच्याकडनं काम घ्यावं लागणार आहे आणि निश्चितच मग अशा वेळेला आपल्याला ऑपरेशन्स किंवा ह्या गोष्टींची गरज पडणार नाही जर आपण आपल्या डॉक्टरांचं ऐकतो आहोत. सर, ऑपरेशन्सचा विषय निघाला तर मला हे सांगा की जसं बरेचदा आपण पाहतो की गुडघ्याची वाटी बदलल्या जाते किंवा आणखीन काय, तर तसं घोट्याच्या पण सांध्यांचे काय काय ऑपरेशन्स असतात, काय करू शकतो आपण त्याच्यावरती? जसा गुडघा घासतो त्याला नी आर्थरायटिस आपण म्हणतो, ऑस्टिओआर्थरायटिस, तसा अँकल जॉईंट म्हणजे घोट्याचा पण आर्थरायटिस असतो. आणि हा प्रामुख्याने इंजुरीच्या नंतर जी माल अलाइनमेंट होते, जसं फ्रॅक्चर्सची ट्रीटमेंट बरोबर नाही झाली तर त्याच्यामुळे तो जॉईंटचा कार्टिलेज जसं गुडघ्याचं घासतच असं पण घासून जातं आणि हा तुम्हाला गुडघ्याच्यापेक्षा जास्त त्रास देईल हा जॉईंट. तर त्यामध्ये सुद्धा त्याची ट्रीटमेंट आहे. जसा गुडघ्यामध्ये नी रिप्लेसमेंट प्रचलित आहे तसं अँकलमध्ये प्रचलित नाही, पण ते आता यायला लागलं आहे. भारतामध्ये सध्या जस्ट त्याची सुरुवात झालेली आहे. त्याला आम्ही टोटल अँकल म्हणतो, TAR त्याचं नाव आहे, असं टोटल अँकल रिप्लेसमेंट. आणि सध्या तो एकदम स्टार्टिंगच्या अवस्थेत आहे सध्या. तो फार असा प्रचलित नाही किंवा डेव्हलप झालेला नाही, पण याच्यामध्ये आम्ही फ्युजन आर्थरोडेसिस करतो, म्हणजे जे 2 हाडं आहे ते जोडून टाकतो. जे खराब झालेला जॉईंट आहे तसा पण तो तुमचं काम करत नाही आहे. त्याच्यात जी राहिलेली हालचाल आहे ती पण तुम्हाला त्रासदायक झालेली आहे, त्यांनी तुम्ही चालू शकत नाही, म्हणून त्याची हालचाल आम्ही टोटल बंद करून टाकतो, म्हणजे हा जॉईंट जोडून टाकतो. त्याला आर्थरोडेसिस असं म्हणतात. या ट्रीटमेंटनी पेशंट पूर्ववत काम करू शकतं त्याचं. ती गेलेली थोडीशी हालचाल ही एक आपण म्हणतो ट्रेड ऑफ आहे की तुम्ही काहीतरी तुम्हाला सोडावं लागेल जास्त पाहिजे त्याकरता. तर कुछ पाने के लिए कुछ खोना पडताय तसं आहे ते. जर तुम्हाला मोठा काहीतरी पाहिजे तर कधी कधी लहानशी गोष्ट सोडावी लागते, तसं आहे ते. त्याच्याने पण पेशंट पूर्ववत होऊन जातात, त्यांची डिसेबिलिटी चालली जाते आणि ते सगळे कामं करू शकतात. आणि नंतर पेशंट कंप्लेंट सुद्धा करत नाही की माझी हालचाल व्हायची ती होत नाही आहे, पण आधीचं जे पेन होतं ते चाललं गेलं आहे.
तर त्यामुळे पेशंट नंतर कम्फर्टेबल होऊन जातात एकदम त्यांच्या दैनंदिन जीवनात. तर ही सर्जरी एक आहे. मग लिगामेंटमध्ये आम्ही स्कोपीने करतो, दुर्बीनने करतो. काही लिगामेंट जे तुटतात जॉईंटच्या आजूबाजूला, ATFL लिगामेंट असतं ते तुटतं, मागचं अकिलीस टेंडन तुटतं, तर त्याला सर्जरीज आहेत. त्याला जोडण्याच्या सर्जरीज आहेत, त्या काही दुर्बीनने होतात, काही ओपन करून होतात, म्हणजे पूर्ण चिरा देऊन. तर त्या पण ऑपरेशन्स आम्ही करतो. सप्टॅलर आर्थरायटिस जसं टाचेचं हाड तुटतं, तर आधीचे ऑर्थोपेडिक सर्जनसुद्धा त्याला ऑपरेट करायचे नाहीत. आता पण भरपूर लोक नाही करत. त्याचं सर्जरी जर व्यवस्थित झाली तरच तो सप्टॅलर जॉईंट व्यवस्थित होतो, जो तुमचा सर्वात शेवटचा जॉईंट आहे. तर तो जॉईंट जर व्यवस्थित झाला तरच तो आर्थरायटिसमध्ये जाणार नाही. नाही तर तो आर्थरायटिक होऊन तो जॉईंटची मुवमेंट कमी झाली तर तुम्हाला नेहमी करता प्रॉब्लेम होतो. तर जी एक वस्तू जी तुम्ही व्यवस्थित करू शकता तिला ऑपरेट करून जर तुम्ही तेव्हा तिचं डिसिजन नाही घेतलं तर तो बऱ्याच वेळा आर्थरायटिसने तुम्हाला नेहमी करता डिसेबिलिटी देईल. मग जर त्याला डिसेबिलिटी झाली तर आम्ही सबटॅलर आर्थरोडेसिस, जसं मी म्हटलं अँकल आर्थरोडेसिस, तसं सबटॅलर पण आहे, म्हणजे त्या खालच्या जॉईंटला पण आम्ही जोडतो. त्याच्यानंतर सुद्धा पेशंट व्यवस्थित पूर्ववत काम करू शकतात. पण तेच आहे की ती अवॉइडेबल सर्जरी असते. त्याच्या आधीच जर तुमचं ट्रीटमेंट त्या फ्रॅक्चरचं व्यवस्थित झालं, जर तुटलेल्या हाडाचं ट्रीटमेंट त्या टाचेचं व्यवस्थित झालं, त्याला प्लेटिंग वगैरे करतो, नवीन प्रकारे आम्ही ऑपरेट करतो, कमी चिऱ्यामध्ये ऑपरेट करतो, आधी होणारे प्रॉब्लेम्स आता नाही होत त्या पेशंट्समध्ये, तर त्याच्यानंतर हा सांधा तुम्ही वाचवू शकता. तर त्या ठिकाणी पेशंटला ते डिसिजन लवकर घ्यावं लागतं. ते तुम्हाला 2 आठवड्यामध्ये इंजुरीच्या घ्यायला पाहिजे. त्यापेक्षा जास्त उशीर झाला तर मग सर्जरी करणं डिफिकल्ट होतं, म्हणजे कठीण होऊन जातं डॉक्टरला पण. इतर काही गोष्टींमध्ये आपण थोडी टाळाटाळ करतो, पण पायांच्या बाबतीत गोष्ट अशी आहे की आपलं सगळं काम तिथे थांबून जातं, आपली गती थांबून जाते आणि म्हणूनच पायाचे हे जे काही सांधे असतील तर त्या बाबतीत आपण योग्य वेळेला उपचार घेतले पाहिजेत. सर, काही पेशंट्स असे आहेत की ज्यांच्यासाठी तुम्ही सांगावं की बरेचदा होतं की पाय फ्रॅक्चर झालेला असतो, साधं फ्रॅक्चर असतं, लहान मुलं असतील, मोठे माणसंही आपण पाहतो की पायाचं कुठलाही सांधा काही फ्रॅक्चर झालेलं, त्यांना प्लास्टर बांधलेलं असतं आणि तरीसुद्धा ते त्या पायावरती भार देऊन सगळीकडे फिरत असतात कारण प्लास्टर बांधलाय, काही होत नाही आहे. तर अशा वेळेला काय काय इजा त्यांना होऊ शकते, कारण घोट्यावरती पुन्हा पहिल्यांदा भार पडणार असतोच. आता उदाहरणार्थ जर घोट्याच्या जॉईंटच्या आजूबाजूला जर तुम्हाला कुठे फ्रॅक्चर आहे आणि तुम्हाला डॉक्टरनी जर प्लास्टर लावलेलं आहे, तर ते प्लास्टरचं तो उद्देश तुम्हाला समजला पाहिजे की तुम्हाला आराम करावा लागेल, याच्यासाठीच ते प्लास्टर आहे, जेणेकरून तुम्ही त्याच्यावर वजन नको द्यायला, म्हणजे पायाला त्रास होऊ नये म्हणून आपण प्लास्टर बांधलेला त्याला दुरुस्त करण्यासाठी. त्याच्यावर जर तुम्ही वजन देत आहेत तर कुठेतरी आपलं बेसिकच चुकतंय. तर त्यामुळे तुम्हाला जर प्लास्टर लावलाय तर तुम्ही एका ठिकाणी बसायला पाहिजे, एका ठिकाणी राहायला पाहिजे, तुमचं काम त्या वेळेपुरतं बंद व्हायला पाहिजे. जे बेसिक गोष्टी आहे ते तुम्ही वॉकरनी चालून, पाय उंच ठेवून चालून करू शकता. बाकी झोपताना सुद्धा तुम्हाला पाय उंचच ठेवायचा असतो. जर तुम्ही त्यावर चाललात तर एकतर ते जे बरं व्हायला पाहिजे ते लवकर बरं होणार नाही. ज्या जॉईंटला किंवा ज्या बोनला, हाडाला तुम्हाला आराम द्यायचा तो आराम भेटून नाही राहिला आहे, तुम्ही त्याचा वापर सुरू ठेवलेला आहे. त्यामुळे त्याची जी रिकव्हरीची जो टाईम फ्रेम आहे, ज्या वेळेत तो रिकव्हरी व्हायला पाहिजे एक तर ती होणार नाही, किंवा ते जे फ्रॅक्चर सरकलेलं नाही ते सरकून जाईल जर तुम्ही असं चाललात त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर ज्याला सर्जरी लागणार नाही त्याला सर्जरीसुद्धा लागेल मग. नक्कीच. हां, आणि त्याच्यामध्ये कधी कधी सूज, जर तुम्ही चालत राहिले तर सूज जातच नाही पेशंटची. ती जी जायला पाहिजे 3-4 दिवसात कमी व्हायला पाहिजे ती होतच नाही. जे दुखणं कमी व्हायला पाहिजे ते कमी होतच नाही आणि पेशंट तीच कंप्लेंट घेऊन परत येतात मग. तर त्यामुळे सर्वात आधी जर प्लास्टर लावला आहे तर पेशंटला हे समजणं आवश्यक आहे की त्याला जागेवर बसायचं आहे, तो पाय उंचच ठेवायचा आणि त्याच्यावर वजन द्यायचं नाही आहे. ती हालचाल बंद करणे आणि वजन न देणे याच्याकरताच ते प्लास्टर आहे पायात तुमच्या. म्हणजे प्लास्टर लावलं आहे किंवा आपण ऑपरेशन करून घेतलं आहे ती काही कुठली सुविधा नाही आहे. ती आपल्याला एवढी मोठी शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनाही भरपूर कष्ट पडलेले असतात आणि पुन्हा ते सगळं करून घेणं डॉक्टरांसाठी आणि पेशंट दोघांसाठीही त्रासदायक असतं. लहान मुलांच्या बाबतीत नाही सर, आपण जेव्हा रस्त्याने जातो आपण पाहतो बरेच मोठे लोक पण असतात की जे बाईक घेऊन तुम्हाला जाताना दिसतात, एका पायाला प्लास्टर आहे पण मे बी दुसऱ्या पायावरती भार येऊ शकतो, दुसऱ्या पायाला इंजरी होऊ शकते. त्यामुळे अशा वेळेला आपण नक्कीच खूप जास्त काळजी घेतली पाहिजे. सर, बाकीच्या ह्या ज्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत तर यानंतर काय काळजी घेतली पाहिजे पेशंटनी, घोट्याची किंवा कुठलीही अगदी पावलापर्यंत शस्त्रक्रिया जर झालेली आहे? कुठल्याही जॉईंटची किंवा हाडाची शस्त्रक्रिया झाली तर पेशंटला काही नियम पाळावे लागतात. त्यात महत्त्वाचं आहे की सर्जरी ज्या प्रकारची आहे त्या प्रकारे बघून आम्ही ठरवतो की एवढं पर्टिक्युलर वजन तुम्हाला पहिल्या दिवशीपासनं किंवा महिन्याभरापासनं एवढं टाकता येईल. ते तुम्हाला डॉक्टरचं फॉलो करायला पाहिजे, त्यांनी सांगितलेलं. त्या पायाची जेवढी हालचाल सांगितल्या गेली आहे तेवढीच तुम्ही करायला पाहिजे, कमी पण नको आणि जास्त पण नको.
जर तुम्ही कमी केली तर तो जॉईंट बऱ्याच वेळा पूर्ण मुवमेंट त्याच्यात येतच नाही नंतर सुद्धा. आणि जर तुम्ही जास्त केली तर कधी कधी जे फिक्सेशन झालेलं आहे ते लूज होऊ शकतं. तर आपल्याला दोन्ही पण नको. तर त्याच्यामुळे जो डॉक्टर तुमचा ट्रीट करतोय तुम्हाला, ज्यांनी ऑपरेट केलं आहे, त्याला माहीत असतं की तुम्ही काय करू शकता त्याच्याबरोबर. तर त्याचं जे निर्देशन आहे त्या निर्देशनास तुम्ही त्या फॉलो करायला पाहिजे सगळं त्याच्या ऑर्डर्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काही ज्या दिलेल्या मेडिसिन्स असतात स्टार्टिंगला इन्फेक्शन नको व्हायसाठी अँटीबायोटिक्स असतात, तर त्याचा कोर्स व्यवस्थित करायला पाहिजे. नंतर बाकी रिकव्हरीसाठी तुम्ही तुमच्याकडनं काय करू शकता, तुम्ही तुमचं डाएट व्यवस्थित ठेवू शकता. तर तुमच्या याच्यात डाएटमध्ये प्रोटीन्स राहायला पाहिजेत, जेणेकरून ते तुमची रिकव्हरी थोडीशी स्पीडअप करेल, फास्ट होईल तुमची रिकव्हरी नॉर्मलपेक्षा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला रेग्युलर फॉलोअप्स द्यायला पाहिजे डॉक्टरकडे. सर्जरी झाल्यानंतर व्यवस्थित जे त्यांनी जसं जसं सांगितलं त्या दिवशी तुम्ही जाऊन दाखवायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी असतात. जर तुम्ही हे सगळं फॉलो केलं तर जनरली रिझल्ट्स चांगलेच येतात पेशंट्सला, प्रॉब्लेम सहसा दिसत नाही. या सगळ्या गोष्टी आहे. आणि तुम्ही बाकी जर तुमचं सर्जरी झालं आहे तर तुमची इम्युनिटी चांगली राहायला पाहिजे. कोणी दुसरा पेशंट किंवा लहान मुलं असतात त्यांना सर्दी झालेली असते, खोकला असतो, किंवा घरात कोणाला इन्फेक्शन्स आहे दुसरे, तर त्यांच्यापासून थोडं दूर राहायला पाहिजे, जेणेकरून ते संक्रमण तुम्हाला नाही होणार त्यांच्या थ्रू. जाता एक शंका अशी विचारायची मला, की बरेचदा आपण पाहतो की एखाद्या काही व्यक्तींचे पावलं सपाट असतात आणि त्याच्यामुळे पण त्यांच्या घोट्यावर कधी कधी ताण येतो, किंवा ते थोडे तिरपे पावलं टाकतात. तर त्यांच्यासाठी आपण काय सांगू, त्यांनी काय करावं की जेणेकरून त्यांच्या घोट्याला त्रास नाही होणार? हे जे तुम्ही विचारलं मला, हा जो विषय आहे हा माझ्या एकदम आवडीचा विषय आहे. याच्यामध्ये फ्लॅट फीट असं म्हणतो आपण, त्याला प्लेस प्लॅनस पण म्हणतो. आणि हे अक्वायर्ड किंवा कॉन्स्टिट्युशनल असतं किंवा डेव्हलपमेंटल असतं. डेव्हलपमेंटल म्हणजे लहानपणापासूनच असतं ते. आणि अडल्ट अक्वायर्ड म्हणतो. अडल्ट अक्वायर्ड म्हणजे मोठेपणीचे, जसं वय वाढल्यानंतर आपल्याला ते दिसतात की ते पहिले नव्हते, आता फ्लॅट दिसायला लागले. जे लहानपणापासून जर तुम्ही बघितलं तर पहिले 5 वर्षापर्यंत लहान बाळाचं पाय तसा पण सपाट असतो, तो फिजिओलॉजिकल म्हणतो आम्ही, म्हणजे जो नॅचरल आहे तो एक्सेप्टेबल आहे, तो असला तरी चालेल. पण नंतर हळूहळू त्याच्यामध्ये आर्च आतल्या साईडला उभार यायला लागतो. तर त्याला ती आर्च महत्त्वाची आहे, जेणेकरून तुमचं प्रत्येक जॉईंटवर त्याचा इफेक्ट आहे. जर तो आर्च कोलॅप्स झाला, म्हणजे तो पाय सपाट झाला, तर तुमचा घोट्यावर त्याचा इफेक्ट येईल, तुमच्या गुडघ्यावर येईल, तुमच्या हिप जॉईंटवर सुद्धा येईल. तर काही वेळेला जर हा फ्लॅट पाय असून सुद्धा जर तुम्हाला लक्षणं दिसून येत नाही, तर आम्ही त्याला ॲक्सेप्ट करतो की पेशंटला लक्षणं नाही सध्या, तर त्यामुळे तुम्हाला काही करायची गरज नाही. त्याच्याकरता काही एक्सरसाइजेस असतात, तुमची फुटवेअर चांगली ठेवली तरी सफिशियंट आहे, भरपूर आहे, त्याच्यात त्याची ट्रीटमेंट होऊ शकते. पण जर पेशंटला फ्लॅट फीट नंतर, सपाट पायांनंतर ते घोटे दुखतात आहे, त्याच्यामध्ये सूज येत आहे, किंवा तो जॉईंटचं जे अलाइनमेंट आहे ते खूप ॲबनॉर्मली बिघडलेलं आहे, तर त्या केसेसमध्ये त्या पेशंटला सर्जरी लागते. तर ती फूट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी असतात त्या आम्ही करतो. तर जेणेकरून त्या पायाचा जो पहिले सारखा आर्च आहे तो आम्ही रिस्टोर करू शकतो, पहिले पूर्ववत आणू शकतो, जेणेकरून हे प्रॉब्लेम्स पुढचे येणारे टळतात. तुमचे जॉईंट्स खराब नाही होणार, नाही तर आर्थरायटिस होऊन जातो पेशंटला फ्लॅट फीट नंतर सुद्धा. म्हणजे घाबरायची गरज नाही आहे. आता पाय सपाट आहे आणि तो आता पुन्हा चांगला होणारच नाही किंवा त्याला काहीच करता येणार नाही असं नाही, त्यावरती सुद्धा उपाय आहेत. सर भरपूर म्हणजे अगदी छोटं पाऊल आणि त्याच्याविषयी आपण भरपूर पूर्ण अर्धा तास आपल्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि खूप महत्त्वाचा विषय होता हा, जो नेहमी दुर्लक्षित राहतो. निश्चितच आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि भरपूर महत्त्वपूर्ण माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. थँक्यू मॅडम. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.